नॉर्मली जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतो माझ्याबरोबर क्रिकेटर्स असतात आणि तुम्ही म्हणता वा आज तुम्ही रोहित शर्माला भेटला, आज तुम्ही विराट कोहलीला भेटला, आज सुद्धा एक क्रिकेटरच आहे माझ्यासोबत. कशी आहेस? संयमी माझी मैत्रीण संयमी खेर. नंदन सर, कशी आहेस तू? मी ठीक आहे. तुम्ही कसा आहात? माझ्या आयुष्यात काय ग, फक्त कष्ट आहेत, बाकी काही नाही. का कष्ट काय करतायत तुम्ही? अगं पत्रकार म्हणून काय सोपी गोष्ट आहे की काय? अहो, पण खूप कष्ट. तो तुमचा पॅशन आहे ना, तर मग कष्ट कशाला? म्हणजे क्रिकेट बघणं त्याच्याविषयी लिहिणं हे पॅशन. म्हणजे तुम्ही किती वर्षापासून करतायत? मी इतकी जेलिस असते. कुठे आहात? आता मी इंग्लंडला आहे. हा, हा. कुठे आहात? आता मी न्यूझीलंडहून येतोय. हा, हा. तर लाईफ तुमची तीच आहे ना. हे असं असतं, मराठी त्याला म्हणतात देखणी बायको दुसऱ्याची. बरं का, तू आत्ता काय करतेस ग? 7 वर्ष लागली, पण नाही, पण फायनली काय काय करतेस? काय काय कुठला सिनेमा येतोय तुझा? घुमर म्हणून सिनेमा येतोय. हा, 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 आणि हा, आदिवासींवर आधारित आहे का सिनेमा? हा? पण तुम्ही फुल लाईफ तशीच जीली आहे ना. माझी आता मला 7 years एवढंच म्हणायचंय की घुमर मध्ये काम करणं हे तुझ्यासाठी सुद्धा काम नव्हतं का काम होतं? नाही, काम नव्हतं. ड्रीम होती माझी, ही फायनली फुलफिल झाली आहे. तर काम अजिबात नव्हतं. हे मी का म्हणतोय, खूप कमी जणांना कल्पना असेल, ही क्रिकेट प्रेमी वगैरे नाही आहे. हा, ही माझी मैत्रीण क्रिकेटर आहे. क्रिकेटर म्हणजे मी कोणतीही अतिशयोक्ती करत नाहीये. जर समजा तू हे प्रोफेशन निवडलं असतंस तर दुसरं प्रोफेशन काय होतं? ते सिलेक्टर सांगतील, मी कसं सांगू शकते. पण पण मला cricketer झाली असती. सिलेक्शन साठी आवडलं असं जायला. पण ते माझ्या हातात, सिलेक्टरच्या हातात, असं डिरेक्टरच्या हातात असतं माझं करिअर. ते सिलेक्टरच्या हातात असायला पाहिजे होतं. पण मग मी ऍक्टिंग. कारण माझं विक्रम साठेचं वगैरे मुंबईमध्ये ऑफिस होतं. त्या ऑफिसमध्ये संयमी खेर यायची आणि एक घोळ विक्रम साठेने घालून ठेवला होता की चक्क एक हँगिंग बॉल लावलेला होता आमच्या ऑफिसमध्ये. ही जेव्हा भेटायला यायची आमच्याशी बोलणं बिलणं काही नाही, टका 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 हँगिंग बॉलनी खेळायचीच. गंमत बाजूला. परंतु हा सिनेमा मी नेहमी गमतीने म्हणतो की असा सिनेमा मिळणं काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य आहे थोडंसं. ऍक्च्युली सुनंदन सर, मी आई बाबा म्हणायचे, म्हणजे मम्मा अँड डॅडी म्हणायचे की समथिंग दॅट यू रिअली वॉन्ट, युनिव्हर्सला तू सांग, रात्री झोपताना सांग की मला हे पाहिजे आणि तुला ते मिळेल. मी म्हणायची काही काय बोलतात, असं काही नसतं. म्हणजे आय शुड नॉट बिलीव्ह की इफ यू मॅनिफेस्ट समथिंग ते होतं. पण आय विल टेक माय वर्ड्स बॅक ह्या सिनेमानंतर. कारण काय, दिस इज 7 वर्षापासून मी ऍक्ट करते. मिर्झा माझी पहिली पिक्चर होती, तेव्हापासून मी म्हणते मला एक क्रिकेटरचा रोल प्ले करायचा आहे. अँड वेल, इट हॅज हॅपन्ड. तर असेल काहीतरी. संयमी मला म्हणजे माझी आवडती नटी एक रेखा पण आहे. तर रेखाला मी म्हणतो की उमराव जान आणि खूबसूरत हे जे 2 सिनेमे आहेत म्हणजे जणू काही खूप कमी सिनेमे हे खऱ्या अर्थाने ॲक्ट्रेस ओरिएंटेड असतात किंवा तसा रोल मिळणं. म्हणून मी गमतीने नेहमी सिरियसली म्हणलं की गेल्या जन्मीचं पुण्य आहे की जे तुला मिळत आहे. जेव्हा या रोलसाठी सुरुवात झाली तेव्हा पोटामध्ये फुलपाखरं नाचली जरा की आहा क्या बात आहे. मी बालकी सरांनी मला ऑलमोस्ट 4.5 years अगो, मी क्रिकेट खेळत होती, त्यांनी मला पाहिलं आणि ते म्हणाले की मी जर हा पिक्चर करीन तुझ्या बरोबर करीन. तर आय सेड असं हा ठीक आहे. मी एक्साइटमेंट अजिबात दाखवली नाही. कारण काय, अंटिल समथिंग कन्वर्ट्स मी एक्साइटमेंट दाखवत नाही. आणि जेव्हा ते कन्वर्ट झालं, ते इतक्या लवकर कन्वर्ट झालं की म्हणाले आता 2-3 महिन्यात शूट आहे. आणि मग एक्साइटमेंटसाठी टाइमच भेटला नाही. मी खूप नर्वस झाली. कारण काय, ह्या फिल्म बरोबर एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. क्रिकेट बॅकड्रॉप आहे फिल्मचा, पण एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण काय, मी एक डिफरंटली एबल्ड ॲथलीटचा रोल प्ले करते. तर माझ्यासाठी ही घुमर जी आहे, क्रिकेट ऑफकोर्स मला खूप आवडतं, पण इट्स अ स्टोरी. इट्स बिन प्रॉब्ली द मोस्ट चॅलेंजिंग रोल ॲज अन ॲक्टर. कारण इमोशनली खूप चॅलेंजिंग फिल्म होती. तर मेंटली आणि फिजिकली खूप ड्रेनिंग फिल्म होती ही. कारण तू जे म्हणतीयस, अंगद बेदी आहे, शबाना आझमी आहेत, अभिषेक बच्चन आहेत, स्टारकास्ट सुद्धा मजा आहे. त्यामुळे ते करायला एक वेगळी मजा आली. मजा तर खूप आली, कारण की आम्ही सगळे क्रिकेट ऑब्सेस्ड आहोत. आर बालकी ॲज द कॅप्टन, मी त्यांना MS धोनी म्हणते. कारण की ते काय रिॲक्शन्स दाखवत नाही, ते सगळं कॅप्टन कूल आहेत, एक्झॅक्टली लाईक धोनी इज हाव आर बालकी इज. पण अंगद क्रिकेटर बिशन सिंग बेदींचे मुलं आहेत आणि ही इज रणजी ट्रॉफी पर्यंत खेळले आहेत.
तर फुल क्रिकेट ऑब्सेस सेट होता. AB इज समबडी हू लव्स क्रिकेट अँड स्पोर्ट्स, कारण की कबड्डी त्यांनी इंडिया म्हणजे कबड्डी लीग दॅट ही स्टार्टेड. शबाना मावशी मी त्यांना मावशी म्हणते, लहानपणापासून त्यांनी मला पाहिलंय. तर त्यांच्याबरोबर खूप टेन्शन होतं, कारण की त्यांच्याबरोबर ऍक्ट करणं म्हणजे असं रात्री मला झोपता आलं नाही, कारण इट इज फायनली द शबाना आझमी. तर त्याच्यात तर मला खूप खूप टेन्शन होतं. तू बऱ्याच डिरेक्टर्स बरोबर काम केलेलं आहे. आर बाल्की बरोबर काम करणं हा काय वेगळेपणा होता? आय फील मी हे पण आय एम थँकिंग हुएवर इज लुकिंग आफ्टर मी, कारण काय पहिल्या पिक्चरपासून राकेश मेहरा असो, मग अनुराग कश्यप असो फॉर चोट, किंवा नीरज पांडे असो फॉर स्पेशल ऑप्स, राज अँड DK बरोबर एक शॉर्ट फिल्म केली, अश्विनी अय्यर तिवारी बरोबर फाडू. तर द डिरेक्टर्स आय वर्क विथ, इंडियाचे टॉप 10 डिरेक्टर्स मध्ये तर आहेत, अँड दे ऑल बीन ऑन माय विश लिस्ट. बाल्की सरांबरोबर ही इज नोन मी बिफोर द फिल्म, पर्सनली आय हॅव नोन हिम. पण त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे मी तसंही कोपऱ्यातच बसते, पण कोपऱ्यात बसून त्यांच्याकडे मी बघायची आणि इतकी शिकायची मी, कारण की इतके इंटेलिजंट आहेत ते, इतके म्हणजे इतके लॉजिकल असतात, कारण की त्यांचं इतकं होमवर्क केलं असतं की ॲज ॲक्टर्स आपण थोडं दाखवतो ना, का आपण पण काहीतरी विचारू, पण त्यांच्याकडे सगळे आन्सर्स आहेत, म्हणजे सगळे. आणि ते इतके लॉजिकल आहेत, कारण जर ही अग्रीज विथ समथिंग ओके डन, टाइमपास करत नाही. आणि कम्प्लिटली नॉन फिल्मी आहेत, अँड इतके क्रिकेट ऑब्सेस्ड आहेत ते, कारण की आमच्या स्क्रिप्टमध्ये देर आर प्लेसेस वेअर मी लेफ्ट आर्म बॉलिंग करून इट सेज दॅट गेट्स द ऑफ स्टंप आउट. तरी पहिले तर मी राईट हँडर आहे, लेफ्ट हँड मी ऑफ स्टंप घेतला, वन मोर, लेफ्ट हँड मी मिडल स्टंप घेतला, इज वन मोर वी नीड द ऑफ स्टंप. म्हणजे ते इतके परफेक्शनिस्ट आहे की मिडल स्टंप नाही, ऑफ स्टंप म्हणजे ऑफ स्टंप पाहिजे. कारण मी आर बाल्की माझा सुद्धा थोडासा मित्र आहे, कारण आमची मैत्री कुठे होते? लॉर्ड्सला. आमची मैत्री कुठे होते? मेलबर्नला. कारण वन डे बिंडे नाही, आर बाल्की टेस्ट मॅच बघायला, आणि गौरी शिंदे त्यांच्या पत्नी त्यांना सांगतो मला त्रास देऊ नको, मला टेस्ट मॅच बघायची, आणि शांतपणे 5 दिवस कोणी आजूबाजूला नाही, एकटा बसून टेस्ट क्रिकेटचा आनंद घेणारा असा डिरेक्टर आहे. क्रिकेटची आवड आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण या सिनेमातला जो रोल आहे तू जे म्हणलीस चॅलेंजिंग आहे, की दोन्ही हातांनी बॉलिंग करणं खूपच अवघड आहे ग. त्याला किती त्रास झाला? मदत कोणाची घेतलीस? एका हाताने बॉलिंग. एक तर मी रायटी आहे लाईफ मध्ये, तर मला लेफ्टी बॉलिंग शिकायची होती, तर मुरली कार्तिक आलेले त्यांनी, आणि त्यांची काय मस्त म्हणजे फुल असं इकडून, तर 2-3 दिवस आलेले, मी व्हिडिओ सारखी पाठवायची त्यांना. पण हे फिजिकली क्रिकेट वाईज लेफ्ट हँड त्यांनी शिकवलं, बट फॉर मी इमोशनली, जसं मी म्हणत होती, आय हॅड टू, मला रिस्पॉन्सिबिलिटी वाटते, कारण काय एक सेक्शन आहे सोसायटीचा हुज गॉन थ्रू वॉट माय कॅरेक्टर नीना गोज थ्रू. मी एकता बयानशी बोलली, जी आपली गोल्ड मेडलिस्ट आहे, आणि मी आता सुनंदर सर तुम्हाला फुल स्टोरी सांगू नाही शकत, पण मी तुम्हाला जर रिपीट केली ना तर तुम्हाला पण फुल म्हणजे गूज बम्स होतील. कारण काय ॲक्सिडेंटच्या पहिले लाईफ काय होतं, ॲक्सिडेंट जेव्हा झाला मग काय झालं, आणि मग हाऊ हर लाईफ चेंज. ते म्हणतात की आम्हाला सिम्पथी नको आहे, कारण की आम्ही ॲथलीट्स आहोत आणि आम्ही तितकीच मेहनत करतो, आम्हाला ते गोल्ड मेडल तितकंच महत्त्वाचं आहे, तर आम्हाला ती सिम्पली अरे हे नको आहे, आम्हाला अरे नको, अजिबात नको. आणि दॅट्स द स्पेशालिटी विथ. तर मला वाटलं की हे आपण ऑथेंटिकली कसं करायचं, म्हणून मी त्यांच्याबरोबर खूप म्हणजे कॉन्व्हर्सेशन्स केली, त्यांच्याबरोबर खूप असं भेटू नाही शकली, कोविड होता. पण माझ्यासाठी आय फील इफ आय मॅनेज टू शो ऑथेंटिसिटी या फिल्ममध्ये, मी खूप खुश होईन. क्या बात आहे. त्यामुळे काय म्हणतात, क्रिकेटचा मोसम चालू होतोय आता, आणि एशिया कप जे आहे ते मंथेंडला चालू होत आहे. त्याच्या अगोदर हा एक वेगळा क्रिकेटचा माहोल तुम्ही जो निर्माण केलेला आहे, क्या बात आहे. फार मजा येणार आहे. आणि तू म्हणलीस तसे सगळे क्रिकेट पॅशनेट लोक येऊन एक क्रिकेटवरची वेगळी कथा तुम्ही सादर करतायत, त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे. एक्साइटमेंट खूप आहे. आणि मी एक अजून तुम्हाला सांगायचं आहे की बाल्की सर, तुम्ही लॉर्ड्स मध्ये भेटलाच त्यांना, किती ऑब्सेस्ड आहेत. ते म्हणाले जर मी क्रिकेटचा फिल्म करीन
असंच क्रिकेटचा फिल्म नाही करायचा आहे, हा. मला आय वॉन्ट टू गिव्ह बॅक टू क्रिकेट. वा तर वा. दॅट वॉज हिज होप. आय होप वी मॅनेज. तर आम्ही घुमर बरोबर एक नवीन डिलिव्हरी इन्व्हेंट करण्याचा प्रयत्न केलाय. ऑफकोर्स ते 18 ऑगस्टला बघितल्यानंतर लोकांना कळेल, पण खूप 6-8 महिने आम्ही डिस्कशन, प्रॅक्टिस, नाही ऐसे नाही, ऐसे 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 करके वी नॅरोड डाऊन वन डिलिव्हरी. अँड मजा येईल इफ आफ्टर द रिलीज somebody tries this delivery in an international match, तर मग बाल्की सर तर फुल खुश होऊन जायचे. शेवटचा एक प्रश्न, शेवटचा एक गुगली. मुंबईमध्ये पूर्वीच्या काळामध्ये एक अति उंच बिल्डिंग बांधली गेली आणि त्याला नाव दिलं गेलं. काय होतं ते? उषा किरण. आहे, म्हणजे बिल्डिंग पण आहे आणि रस्ता पण आहे आय थिंक. काय महत्व आहे त्याचं? उषा किरण या शब्दाचं तुझ्यासाठी महत्व काय? महत्व म्हणजे मी सुनंदन सर खूप छोटी होती, पण माझ्यासाठी इक्वेशन माझी आजी म्हणजे आजीचीच इक्वेशन असेल. कारण काय लहानपणी आम्हाला फिल्म्स बघायला अलाउडच नव्हतं, तर मला माहित पण नव्हतं की ती ऍक्टर आहेत. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली जेव्हा मी ऍक्टिंग करणं सुरू केलं, आय वेंट बॅक अँड सॉ हर फिल्म्स अँड मी नुसतं म्हणायची थोडं इतकं थोडं एफर्टलेसनेस माझ्या लाईफमध्ये ऍक्टिंगमध्ये आलं, इतकं एफर्टलेसली ते ऍक्ट करायचे. तर आय जस्ट होप वेर एव्हर शी इज ब्लेसिंग मी आणि इज हॅपी विथ आतापर्यंत जे काय झालं आहे. हा सिनेमा त्या बघणार, हेच मला पाहिजे होतं. त्यामुळे Thank ऑल you. द बेस्ट मैत्रीण. थँक्यू. त्यामुळे खूप छान छान सिनेमे तू सादर केलेले आहेस. शेवटचा सिनेमा सुद्धा चोकचा जो होता तो खूप छान वेगळा सिनेमा होता, परंतु हा माझ्या मताने तुझ्या करिअरमधला सुद्धा एक माइलस्टोन ठरणार आहे आणि त्याच्यासाठी मनापासनं खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. तेव्हा 18 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय, घुमर. नक्की आपण सगळेजण बघूयात. बाय.